पूर्वीचे दिवस किती छान होते ना. पूर्वीच्या काळी स्वयंपाक हा साधा, पौष्टिक आणि घरगुती असायचा. चुलीवर लाकूड किंवा शेणाच्या गोवऱ्याच्या आचेवर जेवण बनवले जायचे. जात्यावर धान्य दळले जायचे, खलबत्त्यात मसाले कुटले जायचे आणि ताजे अन्न तयार केले जायचे. भाकरी, पिठलं, वरण-भात, भाजी, लोणी, ताक आणि घरचं लोणचं. असं साधं जेवण जरी होतं ना ते, तर त्याला खूप छान म्हणजे टेस्ट होती. खूप छान चव होती. घरातील सर्वजण स्वयंपाकाच्या कामात हातभार लावायचे. आणि आता एकट्याच म्हणजे घरातली जी आपली गृहिणी मैत्रीण असते, तिलाच हा सर्व स्वयंपाक करावा लागतो. तर पूर्वी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, मोदक, लाडू, करंज्या यासारखे पारंपरिक पदार्थ पारंपरिक पद्धतीनेच बनवले जायचे आणि प्रेमाने बनवले जायचे. त्या काळातील स्वयंपाकाची चव, पोषण आणि आपुलकी याचा सुंदर संगम होता. म्हणून आजही लोकांना पूर्वीच्या दिवसांची किंवा घरगुती जेवणाची आठवण झाली, की आपण चुलीवरची भाकरी, चुलीवरचा स्वयंपाक खाण्यासाठी बाहेर हॉटेलला जातो. पण आपल्याला जर तेच अनुभवायचं असेल, तर आपण नक्कीच शहरामध्ये जर आपण राहत असू, तर आपण वर्षातून एक आठवडाभरासाठी तरी आपल्या गावाकडे गेलो, की आपल्याला हे जीवन पुन्हा थोडे दिवस का होईना अनुभवता येतं. पूर्वी छपराखाली बांधलेली शिंक म्हणजे जुन्या घरांचं छोटंसं भांडारच असायचं बरं का. त्या शिंकेवर अगदी अलगट डोलणारं टोपलं आईच्या संसाराचं रक्षण करायचं. त्यात भाकरी, लोणी, तूप किंवा गोडधोड सुरक्षित ठेवलेलं असायचं. त्या टोपल्यात फक्त अन्न नव्हतं, तर आईची काळजी आणि साध्या जगण्याचं सौंदर्य जपलेलं असायचं. ती चूल आजही पेटते, पण माझ्या आठवणीत. आजीच्या सुरकुतलेल्या हाताच्या स्पर्शाने धुरात मिसळलेला भाकरीचा सुगंध आजही मनाला अलगद घरी घेऊन जातो. चूल फक्त पेटलेली नव्हती, ती घराचा धडधडणारा श्वास होती. ती विझली आणि कळलं, ऊब राखेत नाही, आठवणीत जिवंत राहते. तर मंडळी, आज सकाळी सकाळी स्वयंपाक बनवताना जुन्या दिवसांची आठवण झाली आणि असं वाटलं की तुमच्याबरोबरही थोडंसं मनातलं शेअर करावं. आणि जे मी आत्ता तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे त्यामध्ये काही तर माझ्या मनातील भावना आहेत आणि काही जे मी आत्ताच वाचलेलं म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये आलेलं तेही मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर सकाळचा सर्व स्वयंपाक बनवून घेतला आणि या व्हिडिओमध्ये मी स्वयंपाकाचंच जे सकाळचं माझं रुटीन असतं, स्वयंपाकामध्ये माझी किती गडबड होते ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर जो किचन ओट्यावर जो सर्व म्हणजे पदार्थ बनवताना पसारा होतो, तो मी सर्व आवरून घेतला व्यवस्थितरित्या. तर पाहू शकता छान असं सर्व किचन ओटा क्लीन करून घेतला. आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा क्लीन केल्यावर जे सुख मिळतं ना, ते फक्त गृहिणींना माहिती आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.